होरायझन स्कूलमध्ये गणेशोत्सव परीक्षा, पालकांचा संताप. ठाणे गणेशोत्सवाच्या परीक्षा घेतल्याच्या मुद्द्यावरून ठाणे तसेच ऐरोली येथील न्यू होरायझन स्कूलच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ज्या संदर्भात आज पालकांनी तसेच ठाणे उपशहर मनसे अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी शिक्षण अधिकारी महाजन यांची भेट घेत व्यवस्थापनाच्या कथित मनमानीविरोधात चर्चा केली. व्यवस्थापनाकडून पालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाने पालकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलने धारेवर धरू, असा इशारा मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी दिला आहे. गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर आता शिक्षण विभाग आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. उत्सवाचा भाग नाहीये, सर्व सणांचा गणेशोत्सवाबरोबरच तुमची दिवाळी असेल, त्यानंतर येणारा नाताळ असेल, याच्या जर तुम्ही सगळीकडे बघितलं तर अगोदर परीक्षा होतात. परंतु या शाळेचं उलट आहे, हे वेकेशन नंतर परीक्षा घेतात. आज मुलांना सुट्टी का दिली जाते तर त्यांनी त्या गोष्टी त्यांना त्याची गणेशोत्सव असेल किंवा नाताळ असेल याची मजा घेता आली पाहिजे. परंतु मला जे दिसतंय की त्या मुलांची सगळी जी सुट्टी आहे ती एका तणावाखाली जाते की परीक्षा आहे परीक्षा आहे परीक्षा आहे. पालकही एन्जॉय नाही करू शकत, कारण मुलांना परीक्षा असल्यामुळे अभ्यासाला बसवावं लागतं. तर मला असं वाटतं की आम्ही या सगळ्या बाकीच्या शाळांचाही अभ्यास केला, कुठेही अशी पद्धत नाही. ज्यावेळेला आम्ही शाळेच्या प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला फार उद्धट उत्तरं मिळाली. त्यामुळे आज आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांकडे यावं लागेल आणि तिकडनं जर न्याय नाही मिळाला तर मनसे स्टाईल आम्हाला जे करायचं ते आम्ही नंतर करू. पालकांचं म्हणणं काय होतं? पालकांचं म्हणणं हेच आहे ना की परीक्षा ज्या आहेत त्या कुठल्याही सणाच्या अगोदर घ्याव्या, त्याच्यानंतर प्रत्येक पेपरच्या नंतर एक सुट्टी असावी जी की त्यांच्याकडे दिली जात नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची मागणी घेऊन आम्ही आज शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे? त्यांनी काय असं आज आपण त्यांना भेटलो आहे, मला असं वाटतं की त्यांना पण वेळ दिला पाहिजे. आत्ता तर आपण भेटलो आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही एक सर्क्युलर काढतो किंवा त्यांना एक नोटीस पाठवतो, त्यानंतर बघूया काय होत आहे. शाळेची ही मनमानी चालूच आहे, पण दुसऱ्या आपण भरपूर अशा तक्रारी आहेत काही पालकांच्या. आम्ही फक्त ह्या दोनच नाही तर अजूनही तक्रारी त्यांना सांगितलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यांना थोडा तरी टाईम दिला पाहिजे आपण, कारण आजच आपण त्यांना आत्ताच भेटलो आहे. तर थोड्याशा वेळानंतर जर काही नाही झालं तर आपण आपल्या पद्धतीने पुढे करायला सक्षम आहोतच ना. पॅरेंटिंग आले की शाळेची मनमानी चालू आहे. तर हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आपण साजरा करतो, सर्व साजरा करतात गणेशोत्सव. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये शाळेने मनमानी करून लास्ट वेळेस पण पालकांनी त्यांच्या निर्देश आणून दिलं तर ते गणपतीच्या काळामध्ये एकदा ठेवू नका. पण शाळेने त्यांची कोणत्याही प्रकारची दाद दिलेली नाही. आपण याबद्दल काय बोलतो? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून दरवर्षी आपले जे मंडळ असतात, बोर्ड असतात, त्याच्यामध्ये मुलांचा संपूर्ण विचार करून परीक्षेचं टाईम टेबल ठरवणं खरं तर आवश्यक आहे. याबाबत संबंधित शाळा प्रशासनाशी वैयक्तिक बोलून तसेच पत्राद्वारे सुद्धा लवकरात लवकर ही समस्या आपण सोडूया. उद्याचं सध्या आमच्या ऑफिसची इन्स्पेक्शन चाललेलं असल्यामुळे मला हे 2-3 दिवस काही जमणार नाही, पण पुढच्या आठवड्यात मी स्वतः वैयक्तिक व्हिजिटही करतो. आणि आत्ताचा जो रिसेंट आपला जो मुद्दा आहे की परीक्षेचं जे टाईम टेबल आहे ते सणांच्या याच्यानुसार विद्यार्थ्यांना कसं सोयीचं होईल या पद्धतीने, त्यामध्ये जो चांगल्या पद्धतीने जो सकारात्मक आपल्याला बदल करता येईल त्या पद्धतीने मी शाळा प्रशासनाशी बोलून लवकरात लवकर तो निर्णय आपण घेऊ. आणि सर, कोणते पॅरेंट्स समजा शाळेमध्ये भेटण्यासाठी गेले मॅनेजमेंटला या प्रिन्सिपलला, तर शाळा प्रशासन त्यांना भेटून देत नाही, कारण त्यांनी बॉन्सर ठेवले. हे बॉन्सर पालकांसाठी ठेवलेले आहेत की शाळेच्या मुलांना सांभाळण्यासाठी ठेवले? हा प्रश्न नेहमीच आयरनीवर आहे. ऑलरेडी ज्यावेळेस आम्ही यांच्या बैठका घेतो ना त्या बैठकांमध्ये आम्ही सूचना करतो यांना की तुम्ही पालकांना व्हिजिटचा टाईम ठरवून द्या. जसं शासकीय कार्यालयामध्ये दुपारी 3 ते 5ची वेळ आपण ठरवून दिलेली असते, त्या पद्धतीने शाळांना सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत की पालकांना विशिष्ट वेळ ठरवून त्या वेळेमध्ये पालकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आपण सोडवा. या पद्धतीने आम्ही एक परिपत्रकही काढतो. यापूर्वी सुद्धा जेवढ्या आमच्या बैठका होतात त्या बैठकांमध्ये मी सूचना केलेल्या असतात. त्या संदर्भात एक परिपत्रक मी लवकरात लवकर काढतो. शिक्षण अधिकाऱ्यांकडे आपण पालकांचं देखील म्हणणं ऐकून घेऊया. पुढेच पालक तुम्ही बघतात हे सर्व न्यू हॉरायझन शाळेचे वेगवेगळ्या ब्रांचेसमधनं आलेले आहेत. ऐरोली, रोडास, सगळ्या आनंदनगर, घोडबंदर सर्व ब्रांचेस आहेत तिकडे. तर
सर्वांच्या तक्रारी होत्या. ॲक्च्युली काय झालेलं आहे की गेले 2 वर्षापासून यांनी काही सुट्टींच्या ज्या नियमावली आहेत त्या बदललेल्या आहेत. आता काही वर्षांपूर्वी राजसाहेबांनी गणपतीसाठी 5 दिवसांची रजा घोषित करण्यात यावी जी सरकारकडे मागणी टाकली होती आणि जी मान्यही झाली आणि ती भेटलीसुद्धा आम्हाला. पण शाळा आता काय करतात की त्या 5 दिवसाच्या रजा देतात, पण त्या 5 दिवसाच्या रजेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सामायिक परीक्षा लावतात. तर आमच्या पालकांची अशी मागणी होती की आम्ही बरेपैकी सर्वजण कोकणात आपण जाणारे आहोत. कोकणात गणपती असतात, प्रवास असतो आणि गणपतीमध्येही जर मुलांना अभ्यासच करावा लागत असेल आणि तो स्ट्रेस घ्यावा लागत असेल तर त्या सुट्टीचा काही अर्थ होत नाही. सेम असं ते नाताळच्या सुट्टीच्या दरम्यान पण करतात की न्यू इयर झालं की लगेच दुसऱ्या दिवशी परीक्षा लावतात. तर एकही सुट्टी किंवा एकही सण मुलांना साजरा करता येत नाही आहे. मुलं रिलॅक्स राहत नाही आहेत. प्रत्येक मूल प्रेशरमध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत. आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी येऊन आपल्याकडे बातम्या येतात की काही आत्ता अगदी लहान मुलांपासून मुलांना अटॅक येत आहे, मुलं स्ट्रेसमध्ये जात आहे, कोणी सुसाईड करतं आहे. तर ही चिंताजनक बाब आहे आणि मला वाटतं ह्या सर्वासाठी सर्व शाळेतल्या पालकांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती विचारविमर्श केला पाहिजे. आज आम्ही NHS वाल्यांनी हा मुद्दा उचलला आणि ह्याच्यासाठी मनसेने आम्हाला प्रचंड साथ दिली. आज आम्ही इथे शिक्षण अधिकाऱ्यांकडे भेटायला आलेलो आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते जे काही मुद्दे आहेत ते पूर्णपणे आम्हाला सॉल्व्ह करून देतील आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि आमची खूप अपेक्षा आहे की ते करतील आणि मनसे आहेतच आमच्यासोबत. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सकाळी आम्हाला जाधव सर पण भेटले होते. जाधव सरांनी, अविनाश जाधव सरांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे काही आमच्या मागण्या त्या पूर्ण केल्या जातील आणि मुलं आणि पालक दोघंही स्ट्रेस फ्री राहून आपले सण जे आहेत आम्ही साजरे करू शकू आणि ज्या काही रजा पण आहेत ते मुलं आणि पालक दोघंही, कारण की शेवटी हेच वय आहे मुलांसाठी की जेव्हा ते एक आठवणी लहानपणीच्या बनवू शकतात आणि आपण त्यांना जर आपणच स्ट्रेसमध्ये आहोत आपण आपल्या मुलांना काय स्ट्रेस फ्री लाईफ देणार आहोत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुलांना सुट्ट्या देणं हे सगळ्यात मोठी तक्रार आहे आमची की जे काय सण आहेत, आपला गणपती सण झाला, नाताळ झाला, त्याच्यासाठी मुलांना व्यवस्थित सुट्ट्या दिल्या गेल्या पाहिजे. त्याच्या आधी परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे. म्हणजे ॲज अ पॅरेंट आम्ही आणि ॲज अ मुलं ते लोक पण खुश राहतील, सण साजरा होईल आणि सगळं छान होईल. बाकीच्या ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही मंत्र्यांपुढे सांगितलेल्या आहेत आणि मनसेंचा आम्हाला खूप सपोर्ट आहेत. त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांना. आम्ही सगळे असेच एकत्र येऊ आणि जर काय असेल थोडी मागणी सांगू. थँक्यू. शाळेपासून पोचलं पाहिजे माझ्या चॅनल. आत्ता जसं आमच्या 2 भगिनींनी इथे आपल्या व्यथा मांडल्यात की एक आमची सगळ्यात पहिली तक्रार होती की मुलांना शाळा आणि शाळेमध्ये पण मुलांना का पाठवते की फक्त मार्क मिळावेत आणि मुलांनी स्कोर करावा ही अपेक्षा नसते. मुलांना ज्ञान मिळणं महत्त्वाचं असतं. ते ध्येय आपल्या सारखे होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात बेसिक ज्या आपल्या फॅसिलिटीज आहेत म्हणजे जसं वॉशरूम हायजीन झालं, पाणी, म्हणजे मध्यंतरी अशाच केसेस आमच्यासमोर आल्या होत्या. पुराव्यासकट आम्ही मॅनेजमेंटला दाखवल्यात की पाण्याच्या वॉटर टँकमध्ये आम्हाला अळ्या सापडल्या, पाण्याची बाटली त्याच्यामध्ये अळ्या आल्या. ह्या बेसिक फॅसिलिटीज आता जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर बाहेरून दिसायला माझी शाळा मला खूप छान होती, पण शाळेच्या आतमध्ये नुसतं AC लावणं म्हणजे सगळं होत नाही. पाणी साठलेलं आहे ज्याच्यामुळे मुलांना मस्किटो व्हायचं इतके झालेले की मुलं आजारी पडतात आणि त्याचेही फोटोज आणि शाळेत मॅनेजमेंटकडे वेळोवेळी पोहोचवले, पण त्याच्यावर आज ताज्यात काही ॲक्शन घेतली आणि मुली ही स्पेशली जर मुलींबाबतीत म्हटलं तर त्यांना वॉशरूम बेसिक फॅसिलिटी वापरता येत नाही, पण वॉशरूममध्ये हायजीन मेंटेन होत नाही. आय एम सॉरी टू से दिस अगेन की पिरियडच्या दरम्यानमध्ये माझ्या मोठ्या मुली शाळेत जाणं टाळतात कारण त्या वॉशरूमला त्याचे बेसिक यूज नाही करू शकत. शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर तर आहेच. म्हणजे शिक्षकांची शिकवायची पद्धत आहे किंवा ज्याप्रमाणे शिक्षणाची हे कन्व्हे केलं जातं ते मुलांसाठी कन्व्हिन्सिंग नाही आहे. तिथे स्ट्रेसफुल तर आहे आणि बेसिकही मिळत नाही. तर मुलं शाळेकडे एक हरासमेंट म्हणून बघतायत. कुठेही ते एन्जॉय नाही करत. जसं आम्ही आमच्या बाजूने आमची शिक्षा किंवा आमच्या शाळेचं जीवन आम्ही एन्जॉय केलं होतं, मुलं एन्जॉय नाही करत. पण स्ट्रेसफुल त्याच्यामध्ये हाल झाला आणि तसंच बाहेर म्हणजे ज्ञान मिळत नाही, नाही माझ्या मुलांना त्याचं लाईफ जगता येतं. मग अशा ठिकाणी आम्ही शाळेमध्ये मुलांना थोड्या लाखांमध्ये फी भरू आमच्या ॲज अ पेरेंट काय होतं. सो ह्या माध्यमातून मी एवढंच सांगेन जसं आता मला साहेबांनी आमचे सगळे ह्या मागण्या व्यवस्थित ऐकली आहे. आम्ही कळकळीची विनंती करू एक पेरेंट्स म्हणून की प्लीज त्यांनी लक्ष द्यावं. मनसेचे आपले पुष्कर विचारे सर आणि अविनाश जाधव साहेब आमच्या पाठीशी आहेतच. सो आय जस्ट विश की लवकरात लवकर सोल्युशन की पालकही आम्ही निर्धास्त होऊन आमच्या मुलांना हसत करा शाळेत करू. थँक्यू. स्ट्रेस आणि कसं आहे की मुलांना
त्यांना शाळेत जायला रोज आनंद वाटला पाहिजे की चला आज काहीतरी नवीन शिकायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट आहे की जे तुम्ही ज्ञान देता मुलांना, त्याच्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकली त्यांना किती शिकवताय. फॉर एक्झाम्पल म्हणजे विज्ञानाचा विषय झाला किंवा गणिताचा विषय झाला तर ते व्यवहारामध्ये कसं वापरायचं हे त्यांनी शिकवायला पाहिजे. उभे असतात इतरही मुलंच जर जायला मग तर मुलं पण म्हणतात की आम्ही नाही जाणार, वॉशरूम स्वच्छ नाही मुलगा, मुलींच्या तर कसंच वगैरे आहे असं होतं. ठीक आहे, चला.